हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्राजक्ताज किचन. आज पाहूया प्राजक्ताज किचन अँड मेनी मोर या चॅनलमध्ये चॉकलेट केक. येस फ्रेंड्स, मोस्टली आपण केक बाहेरून ऑर्डर करतो आणि दिसायलाही छान असतो आणि अगदी टेस्टीसुद्धा असतो. पण घरात आवर्जून केक करण्याचे फायदे काय आहेत माहिती आहे? आपल्याला हवं तसं आपण त्याला मॉडिफाईड करू शकतो. जसं की मला एगलेस केक पाहिजे तर मी विदाऊट एग यूज करेल, घरच्या घरी व्हेज केक बनवेल, 100% प्युअर व्हेज असेल तो. सेकंड थिंग इज दॅट तो कमीत कमी खर्चामध्ये आणि पुरेसा असा मुबलक प्रमाणात होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला हवेत तेवढे इन्ग्रेडियंट्स, जसं की सपोज एखाद्याला टुटी फ्रुटी आवडते, एखाद्याला ड्रायफ्रूट्स आवडतात, ते आपण त्यात यूज करू शकतो. सोडा न घालता डायजेशनला हलका फुलका असा चॉकलेट केक हवी तेवढी क्रीमचं लेअरिंग करून सुद्धा करू शकतो. आहे की नाही कस्टमाइज्ड केक? सर्वप्रथम एक मोठी वाटी मैदा मी घेतलेला आहे. 1 कप तुम्ही म्हणू शकता, मेजरिंग कप. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकी कोको पावडर आपण घातलेली आहे. आता ह्यातच मी टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स जे काही तुम्हाला ॲड करायचं असेल ना तुमच्या बेस ऑफ द केकमध्ये, ते तुम्ही इथे ॲड करू शकता. मी इथे आवर्जून टूटी फ्रुटीचा वापर करते आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण एकत्र आधी पावडरच्या स्वरूपात ह्यात मिक्स करतो आहे, म्हणजे मैद्यामध्ये हा मिक्स करतो आहे. आणि त्या आपण सर्वप्रथम एकत्र करून चाळून घेणार. चाळल्यामुळे काय होतं की कोको पावडर ही सर्व ठिकाणी लागणार मैद्याला, प्लस टूटी फ्रुटी हे तुमच्या केकच्या बेसच्या तळाशी न राहता ते बरोबर त्या मैद्यामध्ये मिक्स झाल्यामुळे सगळीकडे पसरणार समप्रमाणात. ही मेन ट्रिक आहे जी की आपल्याला फॉलो करायची आहे. त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही घालायचं आहे. परंतु बेकिंग पावडर अर्धा चमचा घातलात तर बेकिंग सोडा हा त्याच्यापेक्षा अर्धा कमी, म्हणजे 1/4 टेबलस्पून असा घालायचा आहे. पावडर जास्त आणि सोडा त्याच्यापेक्षा थोडा कमी, हे आपलं प्रमाण आहे. ओके. आता हे सगळे जे ड्राय स्वरूपातल्या गोष्टी आहेत, जसं की इथे मी साखर वाटून घेतलेली आहे. 3/4 कप साखर, मैद्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे इन जनरल आपल्याला. ह्या सगळ्या ड्राय गोष्टी आता मी इथे एकसंध एकजीव करून घेते, जेणेकरून त्या सगळीकडे व्यवस्थित पसरतील. आता लिक्विडमधल्या गोष्टी आपण घालूया. जेवढी साखर घेतली आहे तेवढंच आपण तेल घेणार आहोत. इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, मी इथे खाण्याचं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी 1/2 कप दूध, आणि जेवढं दूध तेवढंच अर्धी वाटी आपण इथे मिल्कमेडसुद्धा घालणार आहोत. म्हणूनच मी थोडी साखर कमी घेतली आहे, कारण मिल्कमेडही गोड असतं. त्यानंतर इथे मी चॉकलेट इसेन्स वापरते, बिकॉज आपण चॉकलेट केक करतो आहे. 7 ते 8 ड्रॉप चॉकलेट इसेन्स आपण इथे वापरतो आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एका डिरेक्शनमध्ये, म्हणजे क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज ह्या पद्धतीने आपण हळूहळू मिक्स करून घेणार. मी इथे कुठेही व्हिडिओ एडिट करत नाही आहे मिक्सिंगच्या प्रोसेसला, कारण की बऱ्याचदा काय होतं की ही प्रोसेस चुकली तर बेस खूप आपला विचित्र टेस्टला लागतो किंवा प्रॉपर तो फुलून येत नाही. त्याच्यामुळे बघा, आपल्याला हे फास्ट फिरवायचं आणि किती पण फिरवलं तरी खाली अजून पावडर म्हणजे मैदा तसाच आहे, हे माझ्या लक्षात येतं आहे. मग मी काय करते आहे, जितक्या कोपऱ्यात भांड्याच्या मला ते फेसाडायचं हे बाउल जो आहे, यंत्र जे आहे ते घालता येते, तितक्या कोपऱ्यात मी ते घालून ती पावडरसुद्धा एकजीव करून घेत आहे लिक्विडमध्ये. इथे आपण या पलीकडे पाणी किंवा दूध किंवा कुठल्याही प्रकारचं लिक्विड जास्त नाही वापरू शकत, बिकॉज ते जर तसं वापरलं ना तर आपला बेस हा जास्त लिबलिबीत होईल आणि आपल्याला ते नको आहे. आता बघा, इथे ओके टाईप मला कन्सिस्टन्सी मिळालेली आहे त्याची, म्हणजे इडलीचं जे बॅटर असतं तसं. आता हे आपण 10 मिनटं साईडला ठेवूया. एका टिनला डब्याला आपण मस्तपैकी बटर लावून घेऊ. तुम्ही इथे तूपही लावून घेऊ शकता, तेलही लावू शकता. मी बटर प्रेफर केलं आहे, माझ्याकडे होतं म्हणून, तर मी इथे अमूल बटर लावून घेते आहे सगळ्या साईडने. 10 मिनटं ठेवल्यामुळे आपण मिक्स केलेल्या बॅटरची कन्सिस्टन्सी आता अजून घट्ट झालेली आहे. आणि येस, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता हे आपण ह्या बॅटरमध्ये काढून घेऊया. ह्या टिनमध्ये मी काढून घेत आहे आणि त्याला आपण 2 ते 3 वेळा टॅप करूया, जेणेकरून सगळीकडे तो समप्रमाणामध्ये बसेल. आता मी काय केलं आहे, आपण ज्या गप्पा मारत होतो त्या मारता मी एका कढईमध्ये खाली मीठ घातलं आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर आता हे मी भांडं ठेवते. सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्येही करू शकता. माझ्याकडे मोठी कढई आहे म्हणून मी कढईमध्ये केली. आणि आता हे आपण 40 मिनटासाठी मंद आचेवर ठेवणार आहोत.
40 मिनटं झाल्यानंतर सर्वप्रथम गॅस बंद करायचा आणि त्यानंतर उघडल्याच्या नंतर आधी वाफा निघत आहेत आणि लगेच लक्षात येतो आहे की आपला केक जो आहे, जो बेस जो आहे तो सर्व बाजूनी सुटलेला आहे. याचा अर्थात तो व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आणि बटर लावल्यामुळे तो कुठे चिपकलेलाही नाही आहे. तरीसुद्धा टूथपिक घालून मी बघितला तर येस, इथे तो शिजलेला आहे. सो नाव आर बेस इज रेडी. आणि हा बेस मी ॲज इट इजसुद्धा खाऊ शकते फ्रेंड्स, ॲज अ स्पॉन्जी केक म्हणून. आता व्हिप्ड क्रीमची बारी आहे. जर आपल्याला हॉटेलमधल्यासारखा केक करायचा असेल तर मी एक छोटी व्हिप्ड क्रीम मागवली आणि अगदी 7 ते 8 चमचे व्हिप्ड क्रीम घेतलेली आहे. आपल्याला जेवढी क्रीम आवडते ना केकसाठी तेवढी घ्या आणि हँड मिक्सरने तुम्ही फिरवून घ्या याला 2 ते 3 मिनटं. मला खूप कमी व्हिपिंग क्रीम हवी होती. माझ्या घरात जास्त नाही आवडत व्हिप्ड क्रीम बेसला लावलेली. सो मी याला कुठेही कट वगैरे नाही करत, डिरेक्टली त्याच्यावर व्हिपिंग क्रीम लावली आणि चॉकलेट सिरप जे आपल्याला सगळीकडे दुकानात अवेलेबल असतं ते जस्ट त्याच्यावर गोल 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 फिरवलं डेकोरेशन करण्यासाठी. आणि येस, ऑफकोर्स मी कॅडबरीने त्याला डेकोरेट केलं. फ्रेंड्स, खूप सिंपल पद्धतीने मी हा डेकोरेट केला आहे आणि फ्रीजमध्ये 30 ते 35 मिनटं ठेवल्यानंतर आता हा वेल सेट झालेला आहे. सो कसा वाटला हा यम्मी चॉकलेट केक घरच्या घरी केलेला नक्की कळवा. त्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्राजक्ताज किचन. थँक्यू.